मित्रांनो, अभ्यास करताना आपला अवघड विषय कुठले, सोपे विषय कुठले ही क्लिअरिटी आली पाहिजे तरच आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं. कमी वेळेत अभ्यास होतो. तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला टॉपर करण्यासाठी ज्या ज्या अडचणी येत आहेत, सगळ्या अडचणी आम्ही मुलांशी डिस्कस करून ज्या ज्या आम्हाला समजतात, मुलं सांगतात, जेवढे कॉल येतात, मेसेज येतात, त्या सगळ्यांना आम्ही समोर ठेवून ज्या महत्वाच्या अडचणी त्यांच्यावर कंटिन्युअस व्हिडिओ देतो. कारण आम्हाला तुम्हाला वर्गात पहिला आणायचं, टॉपर बनवायचं. टॉपर बनले तर CGPA 9च्या वरती येईल, खूप चांगलं तुम्हाला पॅकेज भेटेल, करिअर बनेल. नाही अभ्यास केला बरबाद होऊन जाशील, कोणी विचारणार नाही, कारण स्पर्धा खूप मोठी. सो मित्रांनो, अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचं अवघड कुठले, सोपे कुठले हे विषय क्लिअर झाले तर अभ्यास करायलाही मजा येते, सोपं होतं, क्लॅरिटी येते. आता तुला हे कळेल कसं अवघड विषय कुठले, तर ऑब्विसली जे विषय तू इनसेम दिलेले आहे सगळ्या विषयांच्या, त्यातही तुला कळालं असेल की कुठल्या विषयाला मी अभ्यास करून पण कमी मार्क पडले. हा एक क्रायटेरिया होऊ शकतो. किंवा सेकंड, ज्या विषयाला मला अभ्यासाला खूप वेळ लागला, ते समजलं नाही किंवा मला लिहिताच आलं नाही, तेव्हाही तुला क्लिअरिटी येऊन जाते. यस, याच्यावरून अवघड विषय कुठला आहे, सोपा विषय हे क्लिअर होतं. कारण प्रत्येक मुलाचा अवघड आणि विषय वेगवेगळा असू शकतो. एखाद्याला जो सोपा वाटतो दुसऱ्याला अवघड वाटतो. त्यामुळे इतरांनी सांगितलं की हा अवघड विषय म्हणून तोच अवघड आहे हे मनावर घ्यायचं नाही. तू तुझ्यावरनं गेस कर. मला ही क्लिअरिटी द्यायची की कॉलेजचा रिझल्ट त्या विषयाचा खराब आहे म्हणून तो अवघड आहे, किंवा सिनियरनी सांगितलं अवघड आहे म्हणून अवघड आहे, हे मनातून काढून टाकायचं. तू तुझ्यावरनं गेस कर. तू इनसेम दिली ना, कुठल्या विषयाला तुला अभ्यास करून मार्क नाही आले, कुठला विषय प्रिपरेशन करताना खूप जड गेला, ते अवघड विषय. क्लिअर झालं? अवघड कुठले, सोपे झाले, तुझा वे वेगळा आहे, त्याचा वेगळा आहे, तुझ्या मनाने ठरव. पहिल्यांदा क्लिअरिटी आली, आपण ठरवलं. आता आपल्याला अभ्यास करणं त्या विषयाचं सगळ्यात आधी गरजेचं आहे. म्हणजे पहिली प्रायोरिटी द्यायची आपल्याला हार्डर सब्जेक्टला. कारण काय असतं, हार्डर जे मोठं संकट आहे ते जर टळलं तर मग बाकी छोटे छोटे संकट आपोआप निघून जातात. पण आपण छोट्या छोट्यावर खेळत बसलो तर मग मोठा जेव्हा येतो ना, त्या छोट्यांवरही अर्धवट होतं. मोठा आला की टेन्शन येतं, माणूस कोमात जातो. जसं लक्षात ठेव, 2-4 आजार राहतात माणसाला, पण डायबिटीज, मधुमेह मोठा आजार आहे. मग माणसं, डॉक्टर काय सांगतात, आधी आपण डायबिटीजवर काम करू. डायबिटीज मोठा आजार आहे, तो घालू, बाकीचे छोटे छोटे फिसके विस्के सगळे आजार निघून जातील. तसंच आहे, आधी अवघड विषयाला क्लिअर कर, त्या विषयाला पासिंग क्लिअर करून ठेव. मग नंतर सोपे विषय, तुला ह्याच कॉन्फिडन्सनी सोपे विषय तुझे आपोआप अभ्यास होईल, आपोआप क्लिअर होईल आणि तुला या एंड सेम मध्ये चांगले मार्क घेशील. नेक्स्ट सेमिस्टर मध्ये तू टॉपर तरी होशील. आणि ऑलरेडी या मागच्या सेम मध्ये चांगले मार्क होते, ते या सेम मध्येच टॉपर होशील. कळतंय तुला? सो बारीक बारीक प्रत्येक गोष्टी मी सांगत असतो. अजून अभ्यास रिलेटेड काय व्हिडिओ लागेल कमेंट मध्ये लिही, त्याच्यावर पण व्हिडिओ देऊ. आणि अभ्यास करताना पर्पल हॅट ऍप्लिकेशन नक्की रेफर कर. जे तुझे अवघड विषय आहे त्याचे तुला क्लिअर करायचे, स्कोरिंग करायचे, कमी वेळेत अभ्यास करून काढायचे आहे, तर त्या विषयांचे सगळं स्टडी मटेरियल जे पर्पल हॅट ऍप मध्ये आहे, व्हिडिओ लेक्चर, सॉल्व पेपर, इम्पॉर्टंट क्वेश्चन, पेपरचं एक्सप्लेनेशन, नोट्स, मराठी हिंदीमध्ये असलेले व्हिडिओ सगळे याच्यात आहे. हेच कर. याच्या बाहेर ऍप्लिकेशन जर घेतलं तू कुठल्या विषयांचं, त्याच्या बाहेर पेपरला काहीच येत नाही, दुसरं काहीच रेफर करायचं नाही. पर्पल हॅट ऍप मध्ये दिलंय तेवढंच करायचं, तरी तू स्कोरिंगवर विषय काढतो. तो हार्ड असला तर तो स्कोरिंगवर निघेल, सोपा असला तू त्याच्यात वर्गात पहिला येशील, टॉप करशील. सो नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन घे. 15-20 मार्काचे फ्री लेक्चर येते बघ. आवडले तर सबस्क्राईब करा आणि त्याच्यातनंच अभ्यास कर, वर्गात पहिला येशील.